नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। कमी वेळात तयार होणारा चिवडा चहासोबत, नाश्त्यासोबत किंवा सणासुदीला फराळासाठी उत्तम पर्याय आहे। तर असा हा खमंग आणि कुरकुरीत चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला हा चिवडा कसा बनवायचा ते बघूया। इथे आपल्याला चिवडा बनवण्याकरता काही साहित्य लागणार आहे। आपण पातळ उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, त्याला पातळ असं उभा चिरून घ्यायचं आहे। मिरची बारीक चिरून घ्यायची आहे, आलं लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे, कढीपत्ता लागणार आहे। आणि यासोबत इथे आपल्याला खोबऱ्याचे असे पातळ काप करून घ्यायचे आहे। काजू, डाळवं आणि शेंगदाणे, तीळ हे लागणार आहे। आणि इथे आपल्याला चिवडा मसाल्याकरता अख्खा धना, बडीशोप, ओवा, कलमी, तेजपान आणि जिरं घेतलेलं आहे। हे सगळं साहित्य आपल्याला कढईमध्ये छान भाजून घ्यायचं आहे। याला करपवायचं नाही आहे, हे थोड्या वेळ मी असं छान भाजून घेणार आहे। इथे बघू शकता आपण छान भाजून घेतलेलं आहे। हे सर्व साहित्य थंड झाल्यावर इथे आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे। इथे मी छान जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे। इथे मी हळद घातलेली आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला चिवड्याच्या अंदाजाप्रमाणे घालायचं आहे। इथे मी तिखट घालणार आहे, तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता। आपण मिरच्यासुद्धा घालणार आहोत, त्यानुसार इथे आपल्याला तिखट घालायचं आहे। आणि इथे आपल्याला साखर घालायची आहे। इथे मी 2 चम्मच साखर घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे साखर घालू शकता, कमी जास्त। आणि इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठसुद्धा तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार घालू शकता। आता हे आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आपला चिवडा मसाला तयार झालेला आहे। आता ही सगळी तयारी झाल्यानंतर इथे आपण पोहे घेतले आहे, पातळ पोहे बघू शकता, असे पातळ पोहे घेतले आहे। याला आपल्याला अगोदर चाळणीमध्ये छान चाळून घ्यायचं आहे। त्यामधला सगळा जे काही कचरा असेल तो निघून जातो, त्याच्यामुळे आपल्याला छान चाळणीमध्ये पहिले चाळून घ्यायचं आहे। इथे मी हे सर्व पोहे छान चाळून घेते। इथे मी हे सर्व पोहे छान चाळून घेतलेले आहे। बघू शकता इथे एवढा कचरा निघालेला आहे। आता इथे आपण हे चाळलेले पोहे कढईमध्ये छान भाजून घेणार आहोत। इथे मी हे सर्व पोहे चाळून घेतलेले आहे। आता आपल्याला हे पोहे छान मीडियम गॅसवर कुरकुरीत होतपर्यंत भाजून घ्यायचे आहे। इथे मी हे पोहे छान मीडियम गॅसवर कुरकुरीत होतपर्यंत भाजून घेते। इथे भाजताना आपल्याला मीठ घालायचं आहे, त्यामुळे पोह्यांना छान चव येते आणि कुरकुरीत होण्यास मदत होते। इथे हे पोहे आपल्याला जास्त हाय फ्लेमवर भाजायचे नाही आहे, याला मीडियम गॅसवरच भाजायचं आहे। त्यामुळे आपले हे पोहे करपणार नाही आणि याला करपट वास येणार नाही। हे मी पोहे छान असे छान भाजून घेतलेले आहे। बघू शकता इथे असे हे पोहे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे। इथे बघू शकता मी मीडियम गॅसवर छान असे कुरकुरीत होतपर्यंत भाजून घेतलेले आहे। आता हे भाजलेले पोहे आपल्याला थंड होण्याकरता थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे। इथे ज्या परातीमध्ये आपण पहिल्यांदा पोहे चाळून घेतले होते, इथे हे थंड झाल्यावर पोहे आपल्याला परत चाळून घ्यायचे आहे। भाजलेले पोहे, हे मी भाजलेले पोहे परत चाळून घेणार आहे, कारण की यामध्ये आपण मीठ घातलं होतं, ते एक्स्ट्रा मीठ इथे निघून जाते। आणि आपण भाजताना पोह्यांचा जो चुरा होतो तो सुद्धा इथे निघून जातो। इथे आपण हे सर्व पोहे भाजल्यानंतर चाळून घेतलेले आहे। आता आपल्याला चिवडा करायला घ्यायचा आहे। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे। शेंगदाणे आपल्याला छान खरपूस होतपर्यंत तळून घ्यायचे आहे। आणि हे सगळं साहित्य आपल्याला भाजलेल्या पोह्यांवर घालायचं आहे। इथे बघू शकता आपण शेंगदाणे छान तळून घेणार आहोत। इथे आपले शेंगदाणे छान तळले गेलेले आहे, याला आपण काढून घेणार आहोत। इथे असे शेंगदाणे छान खरपूस तळून घ्यायचे आहे। सर्व साहित्य खरपूस तळून घ्यायचे आहे, म्हणजे त्यामधला पाण्याचा अंश जो काय असतो तो निघून जातो आणि आपला चिवडा खूप दिवस टिकण्यास मदत होते। त्यामुळे सर्व साहित्य आपल्याला छान असे खरपूस तळून घ्यायचे आहे। इथे शेंगदाणे तळल्यानंतर आपल्याला
डाळवं तळून घ्यायचं आहे. डाळव्यामध्ये सुद्धा थोडासा पाण्याचा अंश असू शकतो, त्यामुळे हे सर्व साहित्य आपल्याला छान तेलामध्ये छान असे खरपूस तळून घ्यायचे आहे. इथे मी हे 2-3 मिनटं छान असे तळून घेते खरपूस. डाळवं लवकर तळल्या जाते. आता हे काढून घेऊ आपण. डाळवंसुद्धा आपलं छान तळल्या गेलेलं आहे. हे काढून घेऊ आपण आणि हे त्या भाजलेल्या पोह्यांवर घालून घ्यायचं आहे. इथे मी हे सर्व डाळवं काढून घेते. आपण या चॅनलवर मुरमुऱ्याचा चिवडासुद्धा शेअर केलेला आहे. तोसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. दिवाळीमध्ये किंवा इतर वेळेस तुम्ही हा चिवडा बनवून खाऊ शकता. खूपच टेस्टी लागतो खायला. आता इथे बघू शकता आपण भाजलेल्या पोह्यांवर हे सर्व साहित्य घालून घेतले आहे, त्यामुळे एक्स्ट्राचं तेल त्या पोह्यांवर निघते. इथे आपण काजूसुद्धा तळून घेणार आहोत. काजूमध्ये जो काही मॉइश्चर असते ते निघून जाते. हे सुद्धा लवकर तळल्या जाते. एकदा तेल गरम झालं की सर्व साहित्य लवकर तळल्या जाते 2-3 मिनटामध्ये. इथे बघू शकता काजूसुद्धा आपले झालेले आहे. हे सर्व साहित्य आपल्याला जास्त तळायचं नाही आहे. थोडेफार तांबूस झाले की काढून घ्यायचे आहे. आता इथे आपल्याला खोबऱ्याचे काप ते सुद्धा तळून घ्यायचे आहे. हे खोबऱ्याचे काप लवकर तळल्या जाते. इथे 1-2 मिनटामध्ये आपले खोबऱ्याचे काप छान तळल्या गेलेले आहे. बघू शकता लवकरच काढून घ्यायचे आहे. हलकेसे लाल झाले की काढून घ्यायचे, नाहीतर ते काढल्यानंतर सुद्धा त्याची तळण्याची प्रक्रिया सुरू असते. त्याच्यामुळे हे असे हलकेसे लाल झाले की लवकर काढून घ्यायचे, नाहीतर हे खाताना त्याला असं करपटपणा जाणवतो. त्याच्यामुळे हे लवकर काढून घ्यायचे आहे. बाहेर काढल्यानंतर सुद्धा ते आपण असे काढले आहे ते नंतर काळे होतात, म्हणून ते असे हलकेसे झाल्यानंतर काढून घ्यायचे. आणि इथे बघू शकता आपण सर्व साहित्य पोह्यांवर काढून घेतलेलं आहे. आता ज्या कढईमध्ये आपण हे सर्व साहित्य तळले होते त्यामधलं थोडंसं तेल कमी करून घ्यायचं आहे. आता या तेलामध्येच आपल्याला चिवड्याची फोडणी करायची आहे. तर इथे आपण मोहरी घालून घेणार आहोत. मोहरी छान तळतळू द्यायची आहे. मोहरी तळतळल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं मोहरी छान तळतळून घ्यायची आहे. इथे बघू शकता आपलं जिरं मोहरी छान तळतळली आहे. आता यामध्ये आपल्याला मिरच्या घालून घ्यायची आहे. मिरच्या आणि कांदे हे सर्व ओले असते, त्यामुळे हे छान खरपूस होतपर्यंत तळून घ्यायचं आपल्याला. इथे मिरच्या अर्धवट झाल्या की त्यामध्ये आपल्याला उभा पातळ कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे. हे सर्व साहित्य आपल्याला छान खरपूस असं लालसर होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे. यामध्ये इथे मी कांदा आणि मिरची छान थोड्या वेळ असं परतून घेते. इथे कांदा आणि मिरची थोड्या वेळ परतल्यानंतर यामध्ये आपल्याला आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आहे. इथे बघू शकता आपण हे थोड्या वेळ छान परतून घेतलं आहे. अर्धवट इथे शिजलं की त्यानंतर इथे आपण आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. आलं लसूणच्या पेस्टनी चिवड्याला खूप छान चव येते. आता हे सर्व साहित्य आपल्याला आलं लसूण मिरची कांदा हे सर्व आपल्याला छान सोनेरी होतपर्यंत तळून घ्यायचं आहे. इथे कढीपत्तासुद्धा घालून घ्यायचा आहे. आणि हे सर्व साहित्य आपल्याला छान लालसर होतपर्यंत याचा सगळा ओलेपणा निघतपर्यंत थोड्या वेळ इथे आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे मी हे छान लालसर होतपर्यंत परतून घेते. इथे बघू शकता थोडा वेळ झालेला आहे. आपण मीडियम गॅसवर कांदा मिरची कढीपत्ता आलं लसूण छान लालसर होतपर्यंत तळून घेतलेलं आहे. यामधला मॉइश्चर कमी झालेलं आहे. आता हे सर्व असं तळल्यानंतर यामध्ये सगळ्यात शेवटी इथे तीळ घालून घ्यायची आहे, कारण की तीळ आधीच घातलं तर जास्त ते करपट होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे सगळं तळल्यानंतरच यामध्ये तीळ घालायची आहे. इथे कोणी कांदा वापरत नाही चिवडा बनवताना, पण ज्यांना कांदा आवडत असेल त्यांनी हा इथे घालायचा आहे. पण कांदा आणि मिरची घातल्यानंतर याला आपल्याला छान असं लालसर होतपर्यंत तळून घ्यायचं आहे. इथे आपण चिवडा मसाला घातलेला आहे. आपण हा चिवडा मसाला
आपल्या पोह्याच्या अंदाजानुसार केला होता. तुम्ही जेवढे पोहे घेतले आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही इथे मसाला बनवून घ्यायचा आहे. आपला हा मसाला घातल्यानंतर याला 1-2 मिनटं असं छान यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता इथे आपण 1-2 मिनटं मसाला परतल्यानंतर हे जे पोहे भाजून घेतले आहे त्यावर जेवढं साहित्य टाकलं ते सगळं साहित्यासहित पोहे घालून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. इथे मी सर्व पोहे घातले आहे. आता हे सर्व पोहे आपल्याला छान परतून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये. इथे मी सर्व हे पोहे छान मसाल्यामध्ये परतून घेते थोडा वेळ 2-3 मिनटं. इथे आपण हे छान पोहे मसाल्यामध्ये परतून घेतले आहे. अशा प्रकारे आपला हा चिवडा तयार झालेला आहे. खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत असा हा चिवडा आपला तयार झालेला आहे. बघू शकता असा हा स्वादिष्ट आणि कुरकुरीत चिवडा. जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा चिवडा दिवाळी किंवा असा हलका फुलका नाश्त्यासाठी बनवू शकता. असा हा स्वादिष्ट कुरकुरीत चिवडा तुम्ही दिवाळीमध्ये नक्की ट्राय करा. खायला खूप चविष्ट वाटतो. बनवायला खूप सोपी आहे. असा हा कुरकुरीत चिवडा तुम्ही नक्की ट्राय करा. धन्यवाद.